काय मग विचार कसला करताय, आमटी काय करू? डाळीच्या आमटीला ऑप्शन म्हणून आपण एखाद्या वेळेला दुसरी आमटी केली ना तर सगळी लोक आवडीनं खातात। जसं की आमच्या घरामध्ये काळ्या दाण्याची आमटी म्हणजेच दिडका किंवा दिडका, तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात मला आठवणीनं कमेंट करून सांगा। ही आमटी केल्यानंतर एक चपाती एक्स्ट्रा आवर्जून खातातच, कारण की खूप छान अप्रतिम होते आमटी। पॅनमध्ये तेल घेतलं, तेल चांगलं गरम झाल्यानंतर जिरं मोहरी चांगली तडतडेपर्यंत भाजून घेतली। नंतर मीडियम साईजचे 2 कांदे घेतले बारीक कट करून। कांदा चांगला ब्राऊन कलरचा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर घालायचा आहे टॅमॅटो। टॅमॅटो पण मऊ होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे। तोपर्यंत मी तुम्हाला सांगते, दिडग्याच्या आणि चवळीच्या शेंगा मी आमच्या शेतातून आणल्या होत्या परवा जेव्हा मी गावी गेले होते तेव्हा। मग म्हटलं आज ह्याचीच आमटी करावी। आणि हो, बरेच जण मला विचारतात तुझे रोजचे व्हिडिओ असतात ते मिस करत जाऊ नको, तुझी मला किंवा आम्हाला आदत लागलेली आहे। तर थँक्यू सो मच एवढं चांगलं प्रेम दिल्याबद्दल। तर इकडे पहिला मसाले घालून घेतले। मी असं पण कुठल्याही भाजीला जास्त मसाले यूज करत नाही। चटणी मीठ हळद आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि हे पुन्हा मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून भाजून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला हे दाणे घालायचे आहेत। तर परवा मी गावी गेले होते त्याच्यामुळे एक व्हिडिओ माझा मिस झाला नाही, तर मी शक्यतो ट्राय करायला लागले जेव्हा मी काहीही बनवेल ना ते तुमच्याशी शेअर करायचं। साधं सिंपल असतं पण डेलीच्या व्हिडिओची लोकांना आदत झालेली आहे आणि माझ्या पद्धतीने मी जेवण करण्याचा प्रयत्न करते। तुमचा एवढा चांगला सपोर्ट प्रेम आहे ना त्याच्यामुळे मला देखील मिस करायला आवडत नाही, पण एखादा वेळ राहून गेलं तर खरंच सॉरी। तर इकडे ना हे सगळे दाणे घालून घेतले आणि चांगले ना दाणे 1-2 मिनटं तेलामध्येच आपल्याला परतवून घ्यायचे आहेत, म्हणजे मसाला चांगला ना लागेल। आणि जेव्हा जेव्हा तुम्ही कुठल्याही कडधान्याची आमटी बनवाल ना तर ती गरम पाणीच त्याला घाला, गार पाणी घालू नका। ऑलरेडी मी इकडे ना एक तांब्या भरून गरम पाणी करून घेतले, तर तेच आपल्याला यूज करायचं आहे। त्याच्यामुळे काय होतं ना आमटीची चव बदलत नाही आणि पटकन ना हे दाणे शिजायला मदत होते। तर ना आपल्याला ही आमटी जास्त काही फॉर्मॅलिटी करायच्या अगोदर जेव्हा सिंपल साधं जे मी जेवण बनवताना तर ते खरंच सुंदर होतं। म्हणजे खेडेगावामध्ये माझी मम्मी ज्या पद्धतीनं बनवत होती ना त्या पद्धतीनंच मी बनवण्याचा प्रयत्न करते, त्याच्यामुळं माझं जेवण खरंच चांगलं होतं। ज्यांनी माझ्या हातचं जेवण खाल्लंय ना त्यांनी नाव तरी नक्कीच काढलेलं आहे की छान झालेलं आहे म्हणून। इकडे गरम पाणी वगैरे घातलं, गरम पाणी घातल्यामुळे लगेचच आमटीला उकळी आली आणि आता ना ह्याला जास्त काही न करताना छान असं झाकण ठेवून 5 मिनिटं रिलॅक्समध्ये शिजायला द्यायचं। सारखं सारखं उघडून बघण्याची काही आवश्यकता नसते। तर थँक्यू सो मच, तुमच्या प्रेमापोटी हे सगळं शक्य होतं। अजून चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि आठवणीनं कमेंट करून सांगा की अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील का? आवडते असेल तर एक लाईक तो बनता है यार, खरंच।